हॅलो एव्हरीवन, फिजिक्स प्रॉब्लेम या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. सो अगोदरचा व्हिडिओ आपण थर्मोडायनेमिक्सचे न्यूमेरिकल्स बघत होतो. पार्ट 1 मध्ये आपण टोटल 8 न्यूमेरिकल्स बघितले. हा थर्मोडायनेमिक्सचा सेकंड पार्ट आहे. सेकंड पार्ट मध्ये फर्स्ट 9 जो आपण घेतोय तो काय बघा, 0.5 मोल ऑफ गॅस ॲट अ टेम्परेचर ऑफ 450 केल्विन एक्सपांड आयसोथर्मली फ्रॉम 3 लिटर टू 9 लिटर गिवन दिलेलं आहे. आर किती आहे? 8.319 जूल पर मोल केल्विन दिलं आहे. आणि काय फाइंड करायचंय? व्हॉट इज द वर्क डन बाय द गॅस अँड हाऊ मच हीट इज सप्लाय टू द गॅस. आता गिवन दिलेलं आहे बघा, एन इज इक्वल टू 0.5 मोल. नंबर्स ऑफ मोल्स आपण एन ने डिनोट करतो. अगेन टेम्परेचर दिलेलं आहे, टी इज इक्वल टू किती आहे बघा, 450 केल्विन आहे. अगेन आयसोथर्मल प्रोसेस आहे आणि हे 3 लिटर टू 9 लिटर म्हणजेच काय आपला व्हॉल्यूम दिलेला आहे. सो हा इनिशियल व्हॉल्यूम आणि हा फायनल व्हॉल्यूम. सो व्ही आय इज इक्वल टू 3 लिटर आणि लिटरचं कन्व्हर्जन मीटर क्यूब मध्ये करायचं आहे. सो 3 इंटू 10⁻³ मीटर क्यूब येणार. अगेन व्ही एफ 9 लिटर दिलेला आहे. सो काय येणार? 9 इंटू 10⁻³ मीटर क्यूब. अगेन अजून काय दिलंय? आर दिलेला आहे. आर ची व्हॅल्यू आर इज इक्वल टू 8.319 जूल पर मोल केल्विन दिलेला आहे. फाइंड काय करायचं तुम्हाला? वर्क डन फाइंड करायचं आहे आणि हीट फाइंड करायचे. आता आयसोथर्मल प्रोसेस मध्ये आपण वर्क डन फाइंड केलेला तो काय होता बघा, फॉर्म्युला जो आहे W इज इक्वल टू आपण लिहिलेला NRT लॅन ऑफ VF अपॉन VI हा आपण फाइंड केलेला. बट लॅन आपण डायरेक्टली लॉग टेबल मध्ये बघू शकत नाही. सो लॅनचं कन्व्हर्जन लॉग मध्ये काय करतो आपण, जो आहे त्याला लॅनला 2.303 ने मल्टिप्लाय करायचा, मग लॉग येणार. सो 2.303 मल्टिप्लाय करा, हा काय येणार NRT आणि लॅनचं काय होणार लॉग ऑफ VF टू VI आणि हा बेस टू द 10 असतो. आता लॉग बघताना आता अप्लाय करा, व्हॅल्यू टाका, व्हॅल्यू सगळे दिलेले आहेत तुम्हाला. सो काय येणार 2.303. एन ची व्हॅल्यू काय 0.5. आर ची व्हॅल्यू दिलेली आहे 8.319. टी ची व्हॅल्यू 450 दिलेला आहे आणि लॉग ऑफ VF किती आहे 9 इंटू 10⁻³ अपॉन 3 इंटू 10⁻³ VF अपॉन VI आपण लिहिलं. ओके, हे आपण सबस्टिट्यूशन केलंय. आता इकडे आता हा बघा, हा 0.5 कन्व्हर्जन लगेच करायचं. 0.5 म्हणजे 1/2 असतो, हाफ म्हणजे 0.5. सो हा मी जर हाफ लिहिला, 0.5 रिप्लेस बाय हाफ लिहितोय मी. हा 0.5 ऍज इट इज मी लिहितोय आणि खाली लिहितोय हाफ. ओके, 2.303 इंटू हाफ लिहितोय, हा 0.5 रिप्लेस बाय हाफ लिहितो, नंतर मी डिवाइड करतो. ओके, आता 8.319 इंटू 450. आता लॉग ह्याचं कन्व्हर्जन पण लगेच करतोय. हा 10⁻³ कॅन्सल होणार. 9/3 काय येणार, 3 3 जा 9. सो लॉग ऑफ 3 येणार. तो आपल्याला बघायचा नंतर. आता बघा, हा जो 2 आहे अँड 450 हा कॅन्सल करा, काय होणार 2 2 जा 4, 2 2 जा 4, 2 5 जा 10. तर 2 2 5 येणार. सो ह्याचं मल्टिप्लिकेशन करतो मी. हा 2 का मी घेतलाय, अरेंजमेंट करू शकतो तुम्ही डायरेक्टली मल्टिप्लिकेशन पण करू शकता. सो हा मी जरा 2 डिवाइड केलेला. ओके, 1/2 म्हणजे 0.5 घेतलाय. ओके, तो काय येणार 2.303 इंटू 8.319 इंटू 225 आणि लॉग आता बघायचं. लॉग ऑफ 3 काय तो बघायचा. कॅरेक्टरिस्टिक्स काय येणार 0 येणार. लॉग ऑफ 3 म्हणजे 30चा 0 बघायचा. आपल्याला लॉग ऑफ 3 बघायचा होता. 3 म्हणजे 30चा 0 आपण बघतोय. आता हा 30चा पहिला 0 किती आहे 4771, तो आपल्याला लिहायचा आहे तिकडे. ओके, आपण लिहूया आता. ओके, लॉग ऑफ 3चा आपण काय लिहिलेला, 30चा 0 4771. आता हा जो आहे तो आपल्याला अगेन लॉग अप्लाय करायचा आहे आणि हे मल्टिप्लिकेशन आपण अप्लाय करायचं आहे. आता हे मी लॉग लिहितोय, अँटी लॉग लिहितोय आणि नंतर एक्सप्लेन करून तुम्हाला सांगतोय. ओके, इथपर्यंत आपण आलेलो. आता हे लॉग कॅल्क्युलेशन मी डायरेक्टली केलं, आता एक्सप्लेन करतोय बघा. आता लॉग ऑपरेट केल्यानंतर इकडे मल्टिप्लिकेशन आहे. मल्टिप्लिकेशन केल्यानंतर लॉगची ऍडिशन होणार सेपरेटली. बघा, लॉग ऑफ 2.303 प्लस लॉग ऑफ 8.319 आला, प्लस लॉग ऑफ 225 प्लस लॉग ऑफ 0.4771. आता याची कॅरेक्टरिस्टिक्स पहिल्यांदा काढायची. कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे डिजिट -1, हा डिजिट आहे 1. सो
डिजिट 1 आहे, तो डिजिट -1 हा 0 झाला 0. आणि ह्याची कॅरेक्टरिस्टिक्स आपण बघितली 23चा 03 मध्ये आपल्याला काय मिळतो 3623 मिळतोय. हा तुम्ही बघू शकता लॉग टेबल वापरून. आता हा पण 1 डिजिट आहे, याची कॅरेक्टरिस्टिक 0 आली. 83चा 19 आपल्याला हा मिळतोय. अगेन हा बघा हा 3 डिजिट नंबर आहे. 3 डिजिट नंबर मध्ये डिजिट -1 काय मिळतो आपल्याला 2 ही कॅरेक्टरिस्टिक्स मिळते. आणि 22चा 5 आपल्याला 3522 मिळतो. अगेन हा 0 आहे, 0 असेल तर आपण 1 बार 1 लिहितो. आणि कॅरेक्टरिस्टिक्स बघताना पॉईंट नंतर 4771 नॉन डिजिट नंबर बघायचा. 47चा 71 काय येतो 6786 आपल्याला येतो. आणि ह्याची जी ऍडिशन आहे ते आपल्याला 3.3132 मिळतोय. आणि अँटीलॉग ज्यावेळी आपण काढतो, अँटीलॉग पॉईंट नंतरचा विषय आहे, तो 31चा 32 अँटीलॉग बघितल्यानंतर आपल्याला हा मिळतो 2057 मिळतो. आणि आन्सर लिहिताना आपण काय करतो, एका डिजिट नंतर पॉईंट लिहितो इंटू 10⁻³ हा तुम्हाला तुमचा आन्सर मिळाला. सो वर्क डन काय आला 2.057 इंटू 10⁻³ आणि ह्यालाच आपण जर 10⁻³ ने मल्टिप्लाय केलं, 10⁻³ म्हणजे मल्टिप्लाय केलं तर डिजिट मध्ये लिहायचं असेल तर हा 3 आहे 10⁻³. सो डिजिट पुढे जाईल, 3 डिजिट पुढे जाईल 10123. सो 2057 जूल हे तुमचा आन्सर येणार. ओके, तो वर्डन लिहिताना आपण 4 डिजिट मध्येच लिहितो नॉर्मली. म्हणजे तुम्हाला दिलं जातं ते 4 डिजिट मध्ये देतात. सो 10⁻³ म्हणजे हा 4 डिजिट नंबर येणार. आता अगेन हाऊ मच हीट इज सप्लाइड टू द गॅस. आता आयसोथर्मल प्रोसेस मध्ये वर्क डन एवढाच हीट असतो. सो फॉर म्हणायचं फॉर आयसोथर्मल प्रोसेस Q इज इक्वल टू W इज इक्वल टू काय ना 2057 जूल. सो हीट अँड वर्क डन हा इक्वल असतो, कारण इंटरनल एनर्जी NCV डेल्टा टी असतो. सो डेल्टा टी टेम्परेचर कॉन्स्टंट असतो आयसोथर्मल मध्ये. सो डेल्टा टी 0 होतो, त्यामुळे इंटरनल एनर्जी पण 0 होते. त्यामुळे अकॉर्डिंग टू फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स आपण फाइंड केलेलं Q इज इक्वल टू डेल्टा यू प्लस डब्ल्यू. सो डेल्टा यू जर 0 झाला तर हा एक्झॅक्टली इक्वल टू वर्क डन येणार. सो Q इज इक्वल टू डब्ल्यू डायरेक्ट लक्षात ठेवायचं. आयसोथर्मल प्रोसेस मध्ये Q इज इक्वल टू डब्ल्यू असतो. सो Q ची व्हॅल्यू पण एवढीच आहे 2057. ओके, का नेक्स्ट न्यूमेरिकल काय 4 मोल्स ऑफ गॅस एक्सपांड आयसोथर्मली ऍट 300 केल्विन. इकडे कंडिशन दिले बघा, इफ द फायनल प्रेशर ऑफ गॅस इज 80% ऑफ द इनिशियल प्रेशर फाइंड द वर्क डन ऑफ द गॅस ऑन इट्स सराउंडिंग. आर दिलेला आहे 8.314 जूल पर मोल केल्विन. आता बघा गिवन काय दिले ते अगोदर लिहा. एन दिलेला आहे बघा 4 मोल, एन नंबर्स ऑफ मोल्स 4 मोल दिलेला आहे. तर आयसोथर्मली टेम्परेचर दिले, टेम्परेचर इज इक्वल टू किती आहे 300 केल्विन दिलेला आहे. अजून काय दिलंय बघा, ती कंडिशन दिलेली आहे फायनल प्रेशर ऑफ द गॅस इज 80% ऑफ इनिशियल प्रेशर. द फायनल प्रेशर आपण काय लिहितो PF इज इक्वल टू इनिशियल प्रेशर PI लिहिला. काय आहे फायनल प्रेशर ऑफ गॅस इज 80% ऑफ इनिशियल प्रेशर, हा 80% मी लिहितो. बघा ही कंडिशन आहे, फायनल प्रेशर इज इक्वल टू 80% ऑफ इनिशियल प्रेशर. आता 80%, आता पर्सेंटेज जर घालवायचं असेल तर आपण 80 त्याला डिवायडेड बाय 100 करायचं. ज्याचा पर्सेंटेज आहे 80% आहे, सो 80 डिवाइड बाय 100 केला तर आपल्याला तो पर्सेंटेज घालवता येतो. सो PF इज इक्वल टू 80 अपॉन 100 केला, सो 0 कॅन्सल होईल, 8 अपॉन 10 PI आपल्याला मिळाला. सो PF इज इक्वल टू 8 अपॉन 10 PI. आता PI अपॉन PF फाइंड करायचं आपल्याला. सो हा PI इकडे आहे, हा PF इकडे आहे, हा PF इकडे गेल्यावर आपल्याला काय मिळणार PI अपॉन PF मिळणार. सो हा मी इकडे घेतोय, सो PI अपॉन PF आपल्याला मिळतोय. आणि हा जो आहे हा 10 तिकडे गेल्यावर काय होणार मल्टिप्लाय होईल, आणि 8 जो आहे इकडे मल्टिप्लिकेशन आहे तो काय होणार डिवाइड. सो PI अपॉन PF जो आहे तो आपल्याला काय मिळतो PI अपॉन PF इज इक्वल टू 10/8. आता हा मी का फाइंड करतो, बिकॉज पुढच्या डेरिव्हेशन मध्ये हा आपण जो यूज करणार काय फाइंड करायचं आहे वर्क डन फाइंड करायचं आहे. वर्क डन साठी आपल्याला हा लागणार आहे. सो पहिल्यांदा मी काय करतो बघा, वर्क डन ऑफ आयसोथर्मल प्रोसेस लिहायचं. काय फॉर्म्युला आहे मग अशी आपण लिहिलेलं बघा 2.303 nRT लॉग ऑफ काय होता VF अपॉन VI. हा नॉर्मल फॉर्म्युला आहे, बट इकडे VF आणि VI आहे, पण इकडे काय दिलंय PI आणि PF दिलेला आहे. आता अगेन
आयसोथर्मल प्रोसेस आहे. आयसोथर्मल प्रोसेसमध्ये काय असतो, टेम्परेचर कॉन्स्टंट असतो. सो पीव्ही इज इक्वल टू, जर आपण फॉर आयसोथर्मल प्रोसेस ह्याला मी इक्वेशन 1 देतो कारण आपल्याला फॉर्म्युला डिराईव्ह करायचा आहे इन टर्म्स ऑफ पी आय अँड पी एफ. सो फॉर आयसोथर्मल प्रोसेस मी लिहितो आयसोथर्मल प्रोसेस. आयसोथर्मल प्रोसेस मध्ये पीव्ही इज इक्वल टू एनआरटी जर घेतला, आयसोथर्मल प्रोसेस मध्ये पीव्ही इज इक्वल टू एनआरटी ही हा आयडियल गॅस आहे. आता एन आयसोथर्मल प्रोसेस मध्ये टेम्परेचर कॉन्स्टंट असतो आपल्याला माहिती आहे. ओके, सो एन हा कॉन्स्टंट आहे, आर पण कॉन्स्टंट आहे, टी पण इकडे काय कॉन्स्टंट आहे आयसोथर्मल प्रोसेस मध्ये. तर हा आपण पीव्ही इज इक्वल टू कॉन्स्टंट लिहू शकतो का? बघा लिहू शकतो ना. एन इज कॉन्स्टंट नंबर्स ऑफ होल असणार, आर इज अ रेडबर्ग कॉन्स्टंट म्हणतो आपण त्याला NaKB, आणि टी जो आहे तो इकडे कॉन्स्टंट आहे, टेम्परेचर कॉन्स्टंट आहे आयसोथर्मल प्रोसेस मध्ये. सो हे सगळे कॉन्स्टंट आहे, सो मी कॉन्स्टंट लिहू शकतो. सो जर कॉन्स्टंट असेल हा नंबर तर आपण काय लिहू शकतो, PF इज इक्वल टू PIVI, म्हणजे पीव्ही कॉन्स्टंट आहे म्हणून मी काय लिहिला PF इज इक्वल टू PIVI. बघा पीव्ही इज इक्वल टू कॉन्स्टंट असेल तर आपण असं पण लिहू शकतो P1V1 इज इक्वल टू P2V2 इज इक्वल टू P3V3 अप टू PNVN इज इक्वल टू कॉन्स्टंट लिहू शकतो. सो PFVF इज इक्वल टू PIVI इज इक्वल टू मी कॉन्स्टंट म्हणू शकतो, हा कॉन्स्टंट टर्म असणार. सो हा जर घेतला PFVF इज इक्वल टू PIVI, आपल्याला फाइंड काय करायचं आहे, VF अपॉन VI इन टर्म्स ऑफ PF अँड PI. सो VF आपल्याला इकडे मिळतो, हा VI इकडे घ्या. सो VF हा VI इकडे गेल्यावर काय म्हणा, डिवाइड होईल. सो VI आपल्याला VF अपॉन VI फाइंड करायचं आहे. तो काय शिल्लक राहिला, हा PI इकडे आहे आणि हा जो PF आहे तो काय होणार, इकडे डिवाइड होणार. सो VF अपॉन VI आपल्याला काय मिळतो, PI अपॉन PF, म्हणून आपण हा PI अपॉन PF काढलेला. तो हा व्हॅल्यू याच्यामध्ये टाकायची आणि ही व्हॅल्यू याच्यामध्ये पुट करायची आणि आपल्याला फाइंड करायचं. सो नेक्स्ट स्लाइड मध्ये मी लिहितोय, हे फक्त लिहून घ्या. आपण इक्वेशन 1 काय लिहिलं, इक्वेशन 1 बिकम्स म्हणा, इक्वेशन 1 काय होता, वर्क डन होता. वर्क डन इज इक्वल टू 2.303 NRT घेतलेला, 2.303 NRT लॉग ऑफ VF अपॉन VI होता. आता VF अपॉन VI काय आलेला ह्या इक्वेशन अगोदरच्या इक्वेशन मध्ये PI अपॉन PF आपण लिहिलेला. ओके, इक्वेट केलेला PV इज इक्वल टू कॉन्स्टंट केलेला, तो आता आपण केलाय तोच लिहिला आपण, लॉग ऑफ PI अपॉन PF. सो व्हॅल्यू टाका 2.303, एन ची व्हॅल्यू काय 4 आहे, आर ची व्हॅल्यू काय, आर ची व्हॅल्यू दिलेली आहे, आर ची व्हॅल्यू मी इकडे लिहितोय परत एकदा. आर इज इक्वल टू काय 8.314 आहे, इकडे मी लिहितोय आर ची व्हॅल्यू काय 8.314, टी ची व्हॅल्यू काय 300 केल्विन आहे, आणि लॉग ऑफ PI अपॉन PF काय आहे इकडे दिलेला आहे तुम्हाला, जे आपण फाइंड केलंय 10/8. ओके, आता 10/8 तुम्ही डायरेक्टली काढू शकता. 10/8 काय येणार, 10/8, 8 1 जा 8, 8 1 जा 8 येणार. तो काय होणार 2 0, इकडे पॉईंट येणार 8 2 जा 16, अगेन 4 येणार, 8 5 जा 40, काय मिळणार आपल्याला 1.25 आपल्याला मिळतो. 10/8, so 2.303 into 4 into 8.314 into 300 into log of 1.25. तर हा जो प्रॉब्लेम आहे अगोदरचा जो होता तसंच आपण फाइंड करतोय बघा. आता मी फक्त हे अरेंजमेंट करतो कारण 4 आणि 300 आपण डायरेक्टली करू शकतो. काय येणार 4 into 300, 4 3 जा 12, सो 1200 मी लिहितो कारण आपल्याला लॉग सेपरेट घ्यायला नको. 2.303 इंटू हा 4 into 300 मी लिहितो 1200 इंटू 8.314 इंटू लॉग ऑफ 1.25. हा अगोदर काढायचा आणि नंतर मल्टिप्लिकेशन करायचा. हा लॉग ऑफ 1.25 मी काढतोय. ओके, बघूया आता आपल्याला लॉग ऑफ 1.25 चा बघायचा आहे. 1.25 आहे, सो 12चा 5 मध्ये बघायचा आपल्याला. आता 12 जो आहे 12चा 5 किती आहे 0969 आहे. ओके, तो आपल्याला लिहायचा आहे. ओके, आपल्याला 12चा 5 0969 मिळालेला. काय मिळालेला 0969.
0.069, बट ह्याची कॅरेक्टरिस्टिक्स काय येणार, हा 1 डिजिट नंबर आहे, सो कॅरेक्टरिस्टिक्स 0 येणार, सो 0.0969 आपल्याला लॉग मिळतो. आता हा जो आहे तो अगेन मी सॉल्व करतोय लॉगने, तुम्ही व्हेरीफाय करा. ओके, आन्सर व्हेरीफाय करायचं, लॉग आपण बघणार आहोत. ओके ओके बघा, आपण इथपर्यंत आलेलो. 12चा 5 बघितलेला, याची कॅरेक्टरिस्टिक 0 लिहिली. आता ह्या सगळ्यांची मल्टिप्लिकेशन आपण लॉगने केली, लॉग ऑपरेट केल्यानंतर काय होणार, आता डायरेक्टली मल्टिप्लिकेशन आहे, लॉग ऑपरेट केल्यानंतर काय होणार, त्यांची ऍडिशन होणार सेपरेटली. सो लॉग ऑफ 2.303 लिहिला मी, प्लस लॉग ऑफ 1200 प्लस लॉग ऑफ 8.314 प्लस लॉग ऑफ 0.0969 आला. आता याची कॅरेक्टरिस्टिक्स लिहायची, नंतर लॉग बघायचं. लॉग मी बघितलाय बघा, याची कॅरेक्टरिस्टिक्स काय येणार, 1 डिजिट नंबर आहे, 0 आली, सो 23चा 03 आपल्याला 3623 मिळतो. अगेन हा 4 डिजिट नंबर आहे, 4 डिजिट मायनस 1, सो 3 येणार, 4 मायनस 1 3 येणार, सो 3.12चा 0 जर बघितला तर आपल्याला 0792 मिळतो. अगेन हा जो आहे हा 1 डिजिट नंबर आहे, सो हा डिजिट मायनस 1 0 लिहायचा, आणि 83चा 14 आपल्याला 9198 मिळतो. अगेन हा 0.0 समथिंग आहे, सो 0.0 असेल तर बार 2 लिहायचा कॅरेक्टरिस्टिक्स, आणि 96चा 9 आपल्याला 9863 मिळतो. आता ह्या सगळ्यांचं ऑपरेशन ऍडिशन करायची, ऍडिशन केल्यानंतर आपल्याला हा मिळतोय 3.3476. ते ऍडिशन करून बघा, व्हेरीफाय करा. आणि अँटीलॉग काढताना आपण काय करतो, पॉईंट नंतरचा विषय आहे 34चा 76 जो आहे तो आपल्याला हा मिळतो 2226. आणि आन्सर लिहिताना आपण काय करतो, एका डिजिट नंतर पॉईंट द्यायचा, इंटू 10⁻⁴ ही जी पॉवर आहे 3, तो आपण लिहिला, आपल्याला जे आन्सर मिळतंय ते किती आहे बघा, 2.226 इंटू 10⁻⁴. आणि 4 डिजिट मध्ये जर लिहायचं असेल, आता 10⁻³ आहे, मग काय होणार, 3 डिजिट पुढे येणार, सो 2226 जूल आपलं वर्क डन येणार आहे. सो फाइंड द वर्क डन ऑफ द गॅस होता, सो हा तुमचा वर्क डन आहे. ओके ओके, आता आपण नेक्स्ट न्यूमेरिकल कडे वळूया. नेक्स्ट न्यूमेरिकल बघा काय, 2 मोल्स ऑफ आर्गॉन gas heated isobaric process है, so that the rise in temperature is 20 Kelvin. Find the work done by the gas on its surrounding and heat supplied to the gas. and given R दिलेला आहे, CV दिलेला आहे. so पहिल्यांदा given काय दिले ते लिहूया आपण. given 2 moles of gas n is equal to 2 दिलेला आहे, 2 mole. अगेन आयसोबारिक प्रोसेस दिलेली आहे, राइजिंग टेम्परेचर म्हणजे डेल्टा टी दिलेला आहे, डेल्टा टी म्हणजे TF मायनस TI इज इक्वल टू काय दिलेला आहे, 20 केल्विन. राइजिंग टेम्परेचर दिलेला आहे. फाइंड द वर्क डन फाइंड करायचं आहे, आणि हीट फाइंड करायची. वर्क डन फाइंड करायचं आहे, हीट फाइंड करायची आहे, आणि काय फाइंड करायचं आहे, हा दिलेला आहे बघा, R इज इक्वल टू काय दिलं, 8.314 जूल मोल पर केजी, जूल पर मोल केल्विन. आणि हा काय दिलाय, CV दिलेला आहे बघा. CV ची व्हॅल्यू, CV मीन्स स्पेसिफिक इलेक्ट्रिक कॉन्स्टंट व्हॉल्यूम, 12.47 जूल पर मोल केल्विन. आता तुम्हाला फाइंड काय करायचंय बघा, पहिल्यांदा काय फाइंड करायचंय, W म्हणजे वर्क डन फाइंड करायचंय. आता वर्क डन ऑफ आयसोबारिक प्रोसेस थेरी मध्ये बघितलं तर वर्क डन ऑफ आयसोबारिक प्रोसेस NR डेल्टा टी म्हणजे NR TF मायनस TI पण आहे, सो NR डेल्टा टी म्हणजे TF मायनस TI. सो व्हॅल्यू टाका, वर्क डन तुम्हाला मिळेल. N किती आहे, 2 आहे, R ची व्हॅल्यू 8.314 आहे, आणि TF मायनस TI किती आहे, 20 आहे. ओके, सो करा, हा काय होणार, 20 इंटू हा जो 2 आहे, 2 पहिल्यांदा 2 इंटू 2 40 मी लिहितो पहिल्यांदा, सो 8.314 इंटू 40 लिहितो. आता 40 जर घेतला, 40 म्हणजे 10 आहे, हा आता डायरेक्टली नॉर्मली ह्याला लॉगची गरज नाही, डायरेक्टली तुम्ही करू शकता. सो हा जो आहे 4 इंटू 4 किती ना, 4 4 जा, हा पहिल्यांदा मी काय करतो बघा, 8.314 इंटू 4 इंटू 10 करतो. आता इझी पडणार तुम्हाला, 4 इंटू 10 40, सो हे अगोदर मल्टिप्लिकेशन करा, 10 ने मल्टिप्लाय करा, हे पण इझी आहे, डायरेक्टली पण तुम्ही करू शकता. सो 4 4 चा इकडे मी लिहितोय 8.314 इंटू 4, 4 4 जा 16, 16 चा 6, कॅरी 1, 4 1 जा 4, 4 प्लस 1 5, 4 इंटू 3 12, 12 चा 2 कॅरी 1 केला, 4 इंटू 8 30, 32 प्लस 1 33. सो काय मिळणार आपल्याला, 33256. पॉईंट कुठे येणार, 3 डिजिट नंतर पॉईंट येणार, 1 2 3 1 2 3
इंटू 10 केला तर अजून एक पॉईंट पुढे जाईल. सो 332.56 हा तुमचा वर्क डन आलाय. वर्क डन जूल मध्ये आपण लिहितो. आता आपण वर्क डन फाइंड केला. वर्क डन नंतर आपल्याला हीट फाइंड करायचे. हीट बाय युझिंग आपण फर्स्ट ऑफ थर्मोडायनामिक्स यूज करणार. आता फर्स्ट ऑफ थर्मोडायनामिक्स काय म्हणतोय? सो बाय युझिंग फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स काय होता? Q इज इक्वल टू डेल्टा यू प्लस डब्ल्यू होता. डब्ल्यू आपल्याला मिळाला. डेल्टा यू चा जो फॉर्म्युला आपण फाइंड केला तो बघा एन सी व्ही डेल्टा टी होता. आता हे सगळे टर्म आहेत आपल्याकडे. वर्क डन पण आहे. तो एन काय? N2 आहे. सीव्ही ची व्हॅल्यू पण दिलेली आहे बघा 12.47 आहे आणि डेल्टा टी ची व्हॅल्यू काय 20 आहे आणि हा डब्ल्यू दिलेला आहे 332.56. आता हे मल्टिप्लिकेशन मी इकडे करतोय बघा. क्यू इज इक्वल टू बघा काय आहे? हा 20 आहे. 20 इंटू 2 40 मी लिहितो बघा 12.47 इंटू 40 20 इंटू 2 40 लिहिला प्लस हा एज इट इज लिहा 332.56. आता 40 आहे. 40 म्हणजे मी 4 इंटू 10 लिहू शकतो. सो 4 अगोदर मल्टिप्लाय करा. एक पॉईंट पुढे गेला की झालं. सो 4 इंटू 7 28. 28 चा 8 केला 8 लिहिला कॅरी 2 केला. 4 इंटू 4 16 येणार. 16 प्लस 2 18. 18 चा 8 कॅरी 1 केला. 4 इंटू 2 4 इंटू 2 8 येणार. 8 प्लस 1 9. 4 इंटू 1 4. सो हा तुमचा आन्सर आलाय. आता हा आन्सर 40 ने जर मल्टिप्लाय केलं तर तुमचा जो आन्सर आहे तो 498.8 येणार प्लस 332.56. हे तुम्ही व्हेरीफाय करू शकता. सो आता ह्याचे ऍडिशन करायचे. ऍडिशन करताना पॉईंटच्या हा जो पॉईंट आहे 3 डिजिट नंबर पहिल्यांदा लिहायचा. पहिल्यांदा लिहितो मी 498.8 आणि हा काय 332. हा पॉईंट इकडे लिहायचा. पॉईंटच्या खाली पॉईंट आणि 56 आहे. आता इकडे 0 लिहायचा. पॉईंटच्या खाली पॉईंट लिहायचा आणि जर गॅप असेल तर इकडे 0 लिहायचा. सो 0 प्लस 6 येणार. 8 प्लस 5 13. 13 चा 3 कॅरी 1 केला. 8 प्लस 2 10. 10 प्लस 1 11. 11 चा 1 कॅरी 1 केला. आता 9 प्लस 1 9 प्लस 1 10. 10 प्लस 3 13. 13 चा 3 कॅरी 1 केला. तर हा काय मिळणार 4 प्लस 3 7. 7 प्लस 1 813.36 831.36 जूल तुम्हाला काय मिळतो? हीट मिळणार. ओके. जिकडे तुम्हाला कॉम्प्लेक्स वाटत असेल तर तुम्ही लॉग टेबल पण यूज करू शकता. आता हे इझी कॅल्क्युलेशन होतं म्हणून मी डायरेक्टली केलं. ओके. ओके नेक्स्ट न्यूमेरिकल कडे आपण बोलूया. बघा काय आहे? गॅस विथ ॲडिबॅटिक कॉन्स्टंट दिलेले आहे. गॅमा इज इक्वल टू 1.4 एक्सपांड ॲडिबॅटिकली सो दॅट फायनल प्रेशर बिकम्स हाफ द इनिशियल प्रेशर. म्हणजे फायनल प्रेशर इज इक्वल टू हाफ ऑफ द इनिशियल प्रेशर दिलेला आहे. आणि इफ द इनिशियल व्हॉल्यूम ऑफ गॅस इज 1 into 10⁻² दिलेला आहे मीटर क्यूब. फाइंड फायनल व्हॉल्यूम म्हणजे फायनल व्हॅल्यू फाइंड करायचं आहे. आता गिवन काय दिले ते अगोदर गिवन काय दिले? गॅमा दिलेला आहे. ॲडिबॅटिक रेशो 1.4. एक्सपांड ॲडिबॅटिकली म्हणजे ॲडिबॅटिक प्रोसेस आहे इकडे. इकडे काय कंडिशन काय बघा फायनल प्रेशर बिकम हाफ ऑफ द इनिशियल प्रेशर. सो पी एफ हा फायनल प्रेशर आणि हा काय हाफ ऑफ द इनिशियल प्रेशर आहे. आता अगोदर पण आपण पी आय अपॉन पी एफ घेतला. इकडे पण पी आय अपॉन पी एफ फाइंड करून ठेवा. का? कारण पुढे लागणार आहे. बघा हा जो पी आय आहे तो पी एफ इकडे घेतला तर काय होणार डिवाइड होईल. सो पी आय अपॉन पी एफ आपल्याला मिळणार आणि हा जो 2 आहे तिकडे गेल्यावर काय होणार मल्टिप्लाय होईल. सो 2 आपल्याला मिळणार. त्याच्यावरनं आपल्याला पी आय अपॉन पी एफ ची व्हॅल्यू काय मिळते 2 मिळते. हा आपल्याला लागणार आहे. ओके. आणि गिवन अजून काय दिलंय बघा ही कंडिशन झाली. इनिशियल व्हॉल्यूम दिलेली आहे व्ही आय इज इक्वल टू किती आहे 1 into 10⁻² मीटर क्यूब दिलेला आहे आणि व्ही एफ तुम्हाला फाइंड करायचा आहे. आता ह्याच्यासाठी तुम्हाला ॲडिबॅटिक प्रोसेस मध्ये एक इक्वेशन होतं पी व्ही रेस टू गॅमा इज इक्वल टू कॉन्स्टंट. हा आपल्याला यूज करायचा आहे. आता पी व्ही इज इक्वल टू कॉन्स्टंट असताना आपण अगोदरच्या न्यूमेरिकल्स मध्ये पी एफ व्ही एफ इज इक्वल टू पी आय व्ही आय लिहिलेला. सिमिलरली इकडे पी व्ही रेस टू गॅमा कॉन्स्टंट आहे. सो इकडे पी एफ व्ही एफ रेस टू गॅमा इज इक्वल टू पी आय व्ही आय रेस टू गॅमा आपण लिहू शकतो. सो इकडे पण पहिल्यांदा फाइंड करायचे पी आय अपॉन पी एफ पहिल्यांदा लिहायचं. पी आय इकडे आहे. हा पी एफ या साईडला घ्या. तो काय होणार
पी आय अपॉन पी एफ आपल्याला मिळणार आणि हा जो व्ही आय रेस टू गॅमा आहे तो इकडे घ्या. इकडे काय राहिलं फक्त बघा पी एफ ह्या साईडला गेला डिवाइड झाला. इकडे गिवन काय व्ही एफ रेस टू गॅमा आहे आणि हा व्ही आय रेस टू गॅमा इकडे गेल्यावर काय होणार डिवाइड होईल. सो व्ही आय रेस टू गॅमा इकडे आहे. आता हा जो आहे याची व्हॅल्यू किती आहे 2 आपल्याला माहिती आहे आणि हा जो दिलेला आहे किती आहे हा पी एफ अपॉन व्ही आय आपण कॉमन टर्म मध्ये इन टर्म्स ऑफ गॅमा लिहू शकतो ना. आता रेस टू द पॉवर आहे. सो लॉग अप्लाय केल्यानंतर ही पॉवर इकडे मल्टिप्लाय होणार म्हणून इकडे दोघांना पण लॉग अप्लाय करायचे. अप्लाइंग अशी कंडिशन असेल त्यावेळी अप्लाइंग लॉग ऑन बोथ साइड्स. लॉग अप्लाय केल्यानंतर बघा लॉग अप्लाय केला आपण व्ही एफ अपॉन व्ही आय रेस टू गॅमा इज इक्वल टू लॉग ऑफ 2. आता गॅमा जो आहे तो इकडे मल्टिप्लाय होईल. सो गॅमा बघा लॉग ऑफ ए रेस टू एन काय असतो एन लॉग ऑफ ए. सो हा ए आहे ए रेस टू एन आहे. सो गॅमा इकडे मल्टिप्लाय होईल. सो लॉग ऑफ व्ही एफ अपॉन व्ही आय. आता लॉग ऑफ 2 फाइंड करायचं. लॉग ऑफ 2 म्हणजेच त्याची कॅरेक्टरिस्टिक 0 येणार आणि 20चा 0 मध्ये बघायचं. सो आपण बघूया 20चा 0 काय आहे. लॉग ऑफ 2 होता तो 20चा 0 आपल्याला बघायचा आहे. 20चा 0 काय आहे 3010 तो आपल्याला लिहायचा. ओके 20चा 0 काय मिळाला आपल्याला 3010 आपल्याला मिळालेला. हा 3 आहे 3010. आता असं इक्वेशन आपल्याला मिळालं. आता हा गॅमा जो आहे तो गॅमाची पण व्हॅल्यू दिलेली आहे आपल्याला. सो गॅमाची व्हॅल्यू गॅमा जो आहे तो इकडे गेल्यावर काय होणार डिवाइड होईल. इकडे मल्टिप्लिकेशन आहे. सो लॉग ऑफ व्ही एफ अपॉन व्ही आय इज इक्वल टू 0.3010 अपॉन 1.4 येणार. सो हा पहिल्यांदा करायचा आपल्याला लॉगने. ओके आता हा जो येतोय तो लॉग टेबल अप्लाय करा. काय होणार लॉग ऑफ 0.3010 मायनस लॉग ऑफ 1.4. सो हे मी अगोदर लिहितोय लॉग ह्याचे. आता ह्याची कॅरेक्टरिस्टिक्स काय येणार बार 1 येणार. 30चा 10 बघायचा आणि ह्याची कॅरेक्टरिस्टिक्स काय येणार 1.4ची अगेन 0 देणार 1 आहे डिजिट. सो पॉईंट लिहायचा 14चा 0 बघायचा. सो मी लिहितोय हे. ओके याचा लॉग घेतल्यानंतर बघा आपल्याला बार 1 याची कॅरेक्टरिस्टिक्स आहे 30चा 1 जर बघितला आपल्याला तर 4786 मिळतो आणि ह्याची कॅरेक्टरिस्टिक 0 लिहिली 14चा 0 लिहिला तर आपल्याला 14चा 1461 मिळतो. सो ह्याचं सबस्ट्रॅक्शन केल्यानंतर आपल्याला हा मिळतोय बार 1.3325 आणि ह्याचा जर अँटीलॉग घेतला तर आपल्याला 2150 मिळतोय. सो एका डिजिट नंतर पॉईंट देतो आपण इंटू 10 इकडची टर्म काय बार 1 आहे. सो बार 1 लिहिला तर बार 1 जर असेल तर एक पॉईंट अगोदर जाईल. सो 0.215 हे तुम्हाला हे आन्सर मिळालं. आता हा जो होता लॉग ऑफ व्ही एफ अपॉन व्ही आय तो मी इकडे लिहितोय लॉग ऑफ व्ही एफ अपॉन व्ही आय आपल्याला काय मिळाला 0.215. आता आपल्याला हा जो लॉग इकडे जर अप्लाय केला म्हणजे आपल्याला व्ही एफ अपॉन व्ही आय जर हवा असेल तर ह्याचा अगेन अँटीलॉग घ्यायचा. अँटीलॉग ऑफ 0.215. बघा लॉग इकडे आहे. लॉग ह्या साईडला जर ऑपरेट केला तर tan इनवर्स होतो. सो लॉगचा इकडे अँटीलॉग होणार. सो अँटीलॉग ऑफ दिस परत करावा लागणार. तर आपल्याला व्ही एफ फाइंड करायचं आहे. सो लॉग आपल्याला इकडनं घालवायचं आहे. इकडनं जर इकडे ऑपरेट केला तर याचा अँटीलॉग अप्लाय केला तर हा कॅन्सल होणार आणि इकडे अँटीलॉग अप्लाय होणार. सो अँटीलॉग अगेन बघायचा 0.21चा 5. ओके बघूया आता आपण. ओके 21चा 5 0 1 2 3 4 5 किती मिळतो आपल्याला 1641. ओके 1641 आपल्याला मिळाला. इकडे पॉईंट देता इंटू 10 काय होता 0 होता. सो 10 म्हणजे 1 असतो. सो आपल्याला 1.641च मिळणार. आता आपल्याला व्ही एफ फाइंड करायचं आहे. आता व्ही एफ अपॉन व्ही आय आपल्याला काय मिळाला 1.641 आपल्याला मिळाला हो ना. आता हा जो आहे व्ही एफ अपॉन व्ही आय आहे. आता व्ही एफ आपल्याला फाइंड करायचं आहे. हा व्ही एफ इकडे मल्टिप्लाय करा. सो 1.641 इंटू व्ही आय आणि व्ही आयची व्हॅल्यू काय दिलेली आहे आपल्याला 1 इंटू 10⁻². सो हा काय होणार 1.641 इंटू 1 इंटू 10⁻² म्हणजेच एवढं देणार 1.641 इंटू 10⁻².
हा तुमचा व्हॉल्यूम VF आपल्याला मिळाला, मीटर क्यूब. ओके, हा तुमचा व्हॉल्यूम आहे. हे तुमचं फायनल आन्सर. जर लॉग अप्लाय केला तर लॉग काढायचं असेल तर तिकडे त्या साईडला अँटीलॉग लिहायचा, हे फक्त लक्षात ठेवा. ओके, बघा नेक्स्ट न्यूमेरिकलकडे आपण बोलूया. बघा, अ कार्नोट रेफ्रिजरेटर ऑपरेट्स बिटवीन 250 केल्विन टू 300 केल्विन. कॅल्क्युलेट इट्स कोएफिशियंट ऑफ परफॉर्मन्स. आता कार्नोट रेफ्रिजरेटरसाठी कोएफिशियंट ऑफ परफॉर्मन्सची व्हॅल्यू तुम्हाला माहित असायला हवी. जो के आहे, के इज इक्वल टू TC अपॉन TH मायनस TC आपण फाइंड केलेला. आता गिवन तुम्हाला आता TC जो आहे तो टेम्परेचर ऑफ सोर्स नाही, टेम्परेचर ऑफ सिंक आहे, आणि TH जो आहे तो टेम्परेचर ऑफ सोर्स आहे. सोर्स म्हणजे टेम्परेचर जास्त असणं, TC म्हणजे टेम्परेचर कमी. सो 250 तुमचा TC दिलेला आहे आणि TH जो आहे तो 300 दिलेला आहे. तो व्हॅल्यू टाका. TC काय 250 आहे, TH किती आहे 300 मायनस 250 काय ना 250 अपॉन 300 मायनस 250 50 येणार. तो काय ना 0 0 कॅन्सल, 5 5 चा 25, सो 5 येणार तुमचा कोएफिशियंट ऑफ परफॉर्मन्स. एवढं सिंपल आहे. ओके, कोएफिशियंट ऑफ परफॉर्मन्स जस्ट फॉर्म्युला लक्षात ठेवायचा, TC अपॉन TH मायनस TC, आणि TH हा मॅक्झिमम असतो ॲज कम्पेअर टू TC. न्यूमेरिकलकडे आपण बोलूया. बघा, द इफिशियन्सी ऑफ कार्नोट सायकल इज 75% दिलेला आहे. इफिशियन्सी इफ द टेम्परेचर ऑफ हॉट रिझर्वायर इज 727 डिग्री सेल्सिअस, कॅल्क्युलेट द टेम्परेचर ऑफ कोल्ड रिझर्वायर फाइंड करायचं. आता गिवन काय दिलंय, इफिशियन्सी दिलेली आहे. इफिशियन्सी डिनोटेड बाय इटा किती आहे 75% आहे. आता पर्सेंटेज जर आपल्याला घालवायचं असेल तर आपण काय करतो, 75 डिवाइड बाय 100 करायचा, म्हणजेच काय मिळणार आपल्याला 0.75 मिळणार. सो इटा इज इक्वल टू 0.75 मिळतो इटा या. नेक्स्ट गिवन काय दिलं, टेम्परेचर ऑफ हॉट रिझर्वायर TH दिलेला आहे 727 डिग्री सेल्सिअस दिलाय. करा केल्विन्स मध्ये 727 प्लस 273 काय मिळणार आपल्याला 1000 केल्विन मिळेल, आणि आपल्याला TC फाइंड करायचा आहे. आता फॉर्म्युला आपल्याला इफिशियन्सीचाच यूज करायचा आहे. सो इफिशियन्सीचा फॉर्म्युला जो आहे तो 1 मायनस TC अपॉन TH आहे. हा थेरीमध्ये तुम्ही बघू शकता. सो आता आपल्याला फाइंड काय करायचं आहे, TC फाइंड करायचं आहे. सो हा जो आहे तो मी या साईडला घेतला आणि इटा जर या साईडला घेतला तर काय मिळेल बघा, हा जर ह्या साईडला घेतला तर प्लस होईल. सो TC अपॉन TH आपल्याला मिळेल, आणि हा जो इटा आहे हा प्लस आहे, इकडे गेल्यावर मायनस होणार. सो 1 मायनस इटा आपल्याला मिळेल. सो 1 मायनस हा किती आहे 0.75. सो 1 मायनस 0.75 मीन्स 0.25 आपल्याला मिळतो. सो TC अपॉन TH, सो TC अपॉन TH किती आला 0.25. सो TH इकडे मल्टिप्लाय करा, हा डिवायडेशनला आहे, इकडे मल्टिप्लाय होईल. सो TC इज इक्वल टू 0.25 इंटू TH आपल्याला मिळतो. ओके, आता 0.25 इंटू TH ची व्हॅल्यू किती आहे 1000. 1000 जर असेल तर हा जो आहे 1 2 3 डिजिट पुढे जाईल. सो हा 1 2 3 म्हणजे हा काय होणार 250 केल्विन आपल्याला मिळतोय TC. ओके, आता आपल्याला इन टर्म्स ऑफ डिग्री सेल्सिअस जर हवा असेल तर आपण काय करतो, आता डिग्री सेल्सिअसचा असेल तर आपण ऍड करतो 273. आता जर आपल्याला केल्विन जर असेल तर TC इज इक्वल टू 250 मायनस 273 करायचा, आपल्याला डिग्री सेल्सिअस मध्ये मिळणार. आता हा जर मायनस केला तर हा मोठा आहे हा छोटा आहे. सो अगेन मी रिव्हर्स करून लिहितो आणि नंतर मायनस साइन लिहितो. 273 मायनस 250 किती येणार 3 ॲज इट इज 7 मायनस 5 2 0, हा येणार मायनस 23 डिग्री सेल्सिअस. सो TC जो आहे तुमचा इन टर्म्स ऑफ डिग्री सेल्सिअस मायनस 23 डिग्री सेल्सिअस येणार. हे तुमचा आन्सर आहे. ओके,